गॅसवर पाणी उकळायला ठेवायचं. बेबी कॉर्नचे 1 इंचाचे तिरके काप करून घ्यायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर कट केलेले बेबी कॉर्न घालायचं आणि 5-7 मिनिटं शिजून घ्यायचं. 5-7 मिनिटांनी गॅस बंद करून गाळणीवर ओतून त्यातील पाणी काढून घ्यायचं. वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि पाणी घालून चांगलं मिक्स करून कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून ठेवायचं. शिजवून घेतलेलं बेबी कॉर्न बाउलमध्ये घालून त्यामध्ये चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा मीठ पावडर, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, नंतर त्यामध्ये 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे मैदा घालून सर्व मिक्स करून घ्यायचं. गॅसवर तेल तापायला ठेवायचं. बेबी कॉर्नमध्ये 2 चमचे पाणी घालून पुन्हा सर्व मिक्स करून घ्यायचं. तेल तापल्यावर तेलात एक टाकून चांगलं तळून घ्यायचं. तळलेलं बेबी कॉर्न प्लेटमध्ये काढून घ्यायचं. कढईत 2 चमचे तेल टाकून कट केलेला लसूण घालायचा, मिरची घालायची, कांदा घालायचा, शिमला मिरची घालायची, आलं लसूण पेस्ट घालायची, कोबी घालायचा, 1 चमचा रेड चिली सॉस घालायचा, 1 चमचा सोया सॉस घालायचा, 2 चमचे टोमॅटो सॉस घालायचा, 1 चमचा व्हिनेगर घालायचं. तयार करून ठेवलेलं कॉर्नफ्लॉवरचं पाणी घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. नंतर तळून घेतलेले बेबी कॉर्न घालायचं. वरून थोडी कांदा पात घालायची. थोडा बारीक चिरलेला कोबी घालायचा. तयार झाला आहे मस्त क्रिस्पी बेबी कॉर्न चिली.